नमस्कार. स्टॉक मार्केट फॉर बिगिनर्सच्या या सेकंड पार्टमध्ये आपले स्वागत आहे. जर तुम्ही पहिला पार्ट बघितला नसेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून तुम्ही पहिला पार्ट बघू शकता. आज आपण स्टॉक मार्केटच्या हिस्ट्रीबद्दल सोबतच स्टॉक मार्केटमध्ये रिटर्न मिळण्याचे जे वेगवेगळे प्रकार आहेत त्याबद्दल बोलणार आहोत. स्टॉक मार्केटचा इतिहास 1602 पासून सुरू झाला, जेव्हा डच ईस्ट इंडिया कंपनीने आपले शेअर्स लोकांना विकून त्या बदल्यात लोकांकडून कॅपिटल म्हणजेच पैसा रेज केला आणि त्यातूनच एम्स्टरडॅम स्टॉक एक्सचेंजची सुरुवात झाली, ज्याची ओळख जगातलं पहिलं स्टॉक एक्सचेंज म्हणून आहे. त्याआधी कंपनीज जेव्हा त्यांना कॅपिटलची गरज पडायची तेव्हा पैसा उधार घ्यायचे. पण डच ईस्ट इंडिया कंपनीने एक नवीन फॉर्मॅट इंट्रोड्यूस केला, ज्यामध्ये कंपनी लोकांना आपले शेअर्स देते, म्हणजेच इन्व्हेस्टर्स त्या कंपनीमध्ये भागीदार बनतात आणि त्या बदल्यात कंपनीला पैसा मिळतो, ज्याच्या मदतीने कंपनी आपला बिझनेस वाढवू शकते. डच ईस्ट इंडिया कंपनीने आणलेला हा नवा प्रकार लवकरच प्रसिद्धीत आला. लवकरच दुसऱ्या कंपनींनी सुद्धा हा फॉर्मॅट वापरायला सुरुवात केली आणि ते सुद्धा पब्लिक कडून पैसा रेज करायला लागले. हळूहळू बाकी कंट्रीज जसे की पोर्तुगल, फ्रान्स, स्पेन इथे सुद्धा कंपनीज लोकांकडून पैसा रेज करायला लागले आणि त्यातूनच स्टॉक मार्केट हळूहळू वेगवेगळ्या कंट्रीजमध्ये जायला लागलं. त्यानंतर मग 1773 मध्ये लंडन स्टॉक एक्सचेंजची सुरुवात झाली आणि साल 1817 मध्ये न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंजची सुरुवात झाली, जे सध्या जगातले सगळ्यात मोठे स्टॉक एक्सचेंज आहे. न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंज हे वॉल स्ट्रीटवर आहे, म्हणून बऱ्याचदा अमेरिकन स्टॉक मार्केटचा उल्लेख वॉल स्ट्रीट म्हणून सुद्धा केला जातो. त्यानंतर स्टॉक मार्केट हळूहळू बाकी देशांमध्ये सुरू झाले, सोबतच इंडियामध्ये सुद्धा सुरू झालं. 1875 मध्ये बॉम्बे स्टॉक एक्सचेंज म्हणजेच BSE ची सुरुवात झाली. BSE आशिया खंडातील सगळ्यात पहिले स्टॉक एक्सचेंज आहे. बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या आधी मुंबईच्या टाउन हॉल जवळ एका वडाच्या झाडाखाली स्टॉक मार्केट भरत होतं. 1994 पर्यंत मेनली बॉम्बे स्टॉक एक्सचेंजद्वारेच शेअर्सची देवाणघेवाण होत होती. त्यानंतर 1894 मध्ये अहमदाबाद स्टॉक एक्सचेंजची सुरुवात झाली आणि हळूहळू बाकी स्टॉक एक्सचेंजेस सुद्धा सुरू झाले, जसं की कलकत्ता स्टॉक एक्सचेंज 1908 मध्ये सुरू झालं. मगध स्टॉक एक्सचेंज 1986 मध्ये सुरू झाले. तरी सुद्धा मेनली ट्रेडिंग ही बॉम्बे स्टॉक एक्सचेंज मध्येच होत होती. त्यानंतर आला 1992 चा स्कॅम. या स्कॅम नंतर सगळ्यांना वाटायला लागलं की BSE सोडून अजून एका स्टॉक एक्सचेंजची भारताला गरज आहे आणि त्यातूनच नॅशनल स्टॉक एक्सचेंजची सुरुवात झाली. 1992 मध्ये नॅशनल स्टॉक एक्सचेंज सुरू झाले आणि 1994 पासून नॅशनल स्टॉक एक्सचेंज म्हणजेच NSE मध्ये ट्रेडिंगची सुरुवात झाली आणि आज NSE भारतातले सगळ्यात मोठे स्टॉक एक्सचेंज आहे. सद्यस्थितीत भारतामध्ये जी काही शेअर्सची देवाणघेवाण होते ती मेनली NSE द्वारे होते. NSE सुरू होण्याच्या आधी इन्व्हेस्टर्सला शेअर खरेदी किंवा विक्री करण्यासाठी स्टॉक एक्सचेंज मध्ये जावं लागायचं. NSE आल्यानंतर NSE ने इलेक्ट्रॉनिक ट्रेडिंग स्टार्ट केली, ज्यामुळे इलेक्ट्रॉनिकली इन्व्हेस्टर्स शेअर्स बाय आणि सेल करू लागले. लवकरच BSE ने सुद्धा इलेक्ट्रॉनिक सिस्टम सुरू केली. त्यानंतर 1996 पासून डीमॅट अकाउंटची सुरुवात झाली. डीमॅट अकाउंट येण्याच्या आधी फिजिकल फॉर्मॅटमध्ये शेअर्स इश्यू केले जायचे. जर कोणी कुठल्या कंपनीचे शेअर्स खरेदी करत आहे तर त्यांना फिजिकल शेअर्स इश्यू केले जायचे. फिजिकल शेअर्समध्ये खूप सारे प्रॉब्लेम्स होते. कधी कधी फिजिकल शेअर्स ओले होऊन जायचे, फाटून जायचे किंवा चोरीला जायचे. तर हे सारे प्रॉब्लेम्स डीमॅट अकाउंट आल्यामुळे सॉल्व्ह झाले. डीमॅट अकाउंटमुळे इलेक्ट्रॉनिक फॉर्मॅटमध्ये शेअर स्टोअर व्हायला लागले. 1996 मध्येच NSE ने निफ्टी 50 हा इंडेक्स लॉन्च केला आणि 1986 मध्ये BSE ने सेन्सेक्स हा इंडेक्स लॉन्च केला होता. 1986 मध्ये जेव्हा सेन्सेक्स सुरू झाले तेव्हा या 30 कंपनीज सेन्सेक्स मध्ये होत्या. या 30 कंपनीज तुम्ही स्क्रीनवर बघू शकता. तर सेन्सेक्स मध्ये तेव्हा ज्या कंपनीज होत्या त्या मेनली मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरच्या कंपनीज होत्या. सेन्सेक्स मध्ये ज्या 30 कंपनीज आहेत त्यातली कुठली कंपनी जर खराब परफॉर्म करायला लागते तेव्हा तिला सेन्सेक्स मधून बाहेर काढण्यात येते. आज जर तुम्ही बघितलं तर आज खूपच वेगळ्या कंपनी स्टॉक एक्सचेंज मध्ये आहेत. 1986 मध्ये ज्या काही 30 कंपनीज होत्या त्यापैकी फक्त 7 कंपनीज सध्या सेन्सेक्स मध्ये आहे आणि बाकी 23 कंपनीज वेगळ्या आहेत. रिलायन्स इंडस्ट्रीज, टाटा स्टील, L&T म्हणजेच लार्सन अँड टुब्रो, M&M म्हणजेच महिंद्रा अँड महिंद्रा, HUL, नेस्ले इंडिया आणि ITC या त्या 7 कंपनीज आहेत ज्या 1986 मध्ये सुद्धा सेन्सेक्स मध्ये होत्या आणि सध्या 2020 मध्ये सुद्धा सेन्सेक्स मध्ये आहेत. सध्या सेन्सेक्स मध्ये मेनली टेक्नॉलॉजी आणि सर्व्हिस बेस्ड कंपनीज आहेत. यातून हे लक्षात येते की कशा प्रकारे बिझनेस ट्रेंड चेंज होत आला आहे. 1986 मध्ये सेन्सेक्स मध्ये एक सुद्धा टेक्नॉलॉजी कंपनी किंवा बँक नव्हती. आज सेन्सेक्स मध्ये बऱ्याचशा टेक्नॉलॉजी कंपनीज आणि बँक्स आहेत. 1986 पासून आतापर्यंत सेन्सेक्सने CAGR म्हणजेच कंपाऊंडेड वर्षाला 13.68% रिटर्न दिला आहे, जो की बाकी बऱ्याचशा इन्व्हेस्टमेंट ऑप्शन्स पेक्षा जास्त आहे. आता आपण बोलूया स्टॉक मार्केटच्या रिटर्न्स बद्दल. स्टॉक मार्केटमध्ये 2 प्रकारे रिटर्न्स मिळतात, डिव्हिडंड आणि शेअर प्राइस रिटर्न. पहिले बोलूया डिव्हिडंड बद्दल. कंपनी जेव्हा आपल्या प्रॉफिटचा काही हिस्सा शेअर होल्डर सोबत शेअर करते त्याला डिव्हिडंड असे म्हणतात. डिव्हिडंड देणे कुठल्याही कंपनीसाठी बंधनकारक नसते. डिव्हिडंड द्यायचे की नाही हे पूर्णपणे कंपनीच्या मॅनेजमेंटवर डिपेंड असते. कंपनीच्या मॅनेजमेंटने जर डिसाईड केलं तर ते डिव्हिडंड देऊ शकतात आणि त्यांनी जर डिसाईड केलं की डिव्हिडंड द्यायचा नाही
तर इन्व्हेस्टर्सला डिव्हिडंड मिळत नाही. जनरली ज्या गव्हर्नमेंट कंपनीज आहेत त्या रेग्युलर डिव्हिडंड देतात. बरेचसे इन्व्हेस्टर्स कंपनी जो डिव्हिडंड देत आहे त्यानुसार आपली इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी बनवतात. म्हणजेच बरेचसे इन्व्हेस्टर्स त्या कंपनीजमध्ये इन्व्हेस्ट करतात जे खूप रेग्युलर डिव्हिडंड देतात. आणि असे करत असताना ते इन्व्हेस्टर्स बऱ्याचदा गव्हर्नमेंट कंपनीजमध्ये इन्व्हेस्ट करतात. कोल इंडिया, GAIL, ऑइल इंडिया आणि ONGC यासारख्या बऱ्याचशा गव्हर्नमेंट कंपनीज दरवर्षी डिव्हिडंड देतात आणि त्यामुळेच बरेचसे इन्व्हेस्टर्स त्या कंपनीजमध्ये इन्व्हेस्ट सुद्धा करतात. पण ही स्ट्रॅटेजी चुकीची आहे. का चुकीची आहे त्याबद्दल आपण लवकरच बोलूयात. आता रिटर्नच्या दुसऱ्या टाईप बद्दल बोलूया, तो आहे स्टॉक प्राइस रिटर्न. जेव्हा कुठला बिझनेस चांगला परफॉर्म करतो तेव्हा लॉंग टर्म मध्ये त्याची शेअर प्राइस वाढत जाते आणि ती शेअर प्राइस वाढल्यामुळे शेअर होल्डर्सला फायदा मिळतो. जर कुठला बिझनेस लॉंग टर्म मध्ये खराब परफॉर्म करतो आहे तर त्याची शेअर प्राइस सुद्धा लॉंग टर्म मध्ये खाली घसरेल आणि शेअर होल्डर्सला नुकसान होईल. फॉर एक्झाम्पल, मिस्टर मुकेश अंबानीची कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजची परफॉर्मन्स मागच्या खूप साऱ्या वर्षांपासून खूप चांगली आहे. त्यामुळे कंपनीची शेअर प्राइस कंपाऊंडेड वर्षाला 15% वाढत आहे. जर तुम्ही मिस्टर अनिल अंबानीची कंपनी रिलायन्स कम्युनिकेशन बद्दल बोलाल तर रिलायन्स कम्युनिकेशनची बिझनेस परफॉर्मन्स मागच्या काही वर्षांपासून खूप घसरत आली आहे आणि कंपनी बँकरप्ट झाली आहे. त्यामुळे कंपनीची शेअर प्राइस ही खूप घसरलेली आहे. साल 2008 मध्ये रिलायन्स कम्युनिकेशनची शेअर प्राइस 750 रुपयाच्या जवळ होती. आज रिलायन्स कम्युनिकेशनची शेअर प्राइस 1.5 रुपये आहे. बऱ्याचदा इन्व्हेस्टर्स फक्त डिव्हिडंडकडे लक्ष देतात आणि कंपनीच्या बिझनेस परफॉर्मन्सकडे लक्ष देत नाही. त्यामुळे ते बऱ्याचदा अशा कंपनीजमध्ये फसतात जे डिव्हिडंड तर देतात पण त्यांची बिझनेस ग्रोथ झालेली नसते किंवा ते खूप खराब परफॉर्म करत असतात. फॉर एक्झाम्पल, ONGCचा प्रॉफिट 2010 मध्ये 19,000 करोड होता, जो पुढे वाढण्याऐवजी कमी होत गेला आणि फायनान्शियल इयर 2020 मध्ये कंपनीचा प्रॉफिट 10,900 करोड होता. म्हणजे 2010च्या तुलनेत ONGCचा प्रॉफिट जवळपास अर्धा झाला आहे आणि त्यामुळेच कंपनीची शेअर प्राइस सुद्धा डाऊन झालेली आहे. 2010 मध्ये कंपनीची शेअर प्राइस 226 रुपये होती, जी सध्या 2020 मध्ये 78 रुपये आहे. अशाच प्रकारे बाकी बऱ्याच अशा कंपनीज आहेत ज्यांनी रेग्युलर डिव्हिडंड तर दिला आहे पण बिझनेस परफॉर्मन्स खराब असल्यामुळे त्यांनी निगेटिव्ह रिटर्न्स दिले आहेत. कोल इंडियाने मागच्या 10 वर्षात वर्षाला -9% चे निगेटिव्ह रिटर्न दिले आहेत. GAIL ने कंपाऊंडेड वर्षाला -3% रिटर्न दिला आहे आणि ऑइल इंडियाने मागच्या 10 वर्षात कंपाऊंडेड वर्षाला -10% रिटर्न दिला आहे. त्यामुळे या कंपनीजमध्ये इन्व्हेस्टर्सला डिव्हिडंड मधून जेवढा पैसा आला त्यापेक्षा बराच जास्त पैसा शेअर प्राइस घसरल्यामुळे गमवावा लागला. त्यामुळे फक्त डिव्हिडंडवर लक्ष देऊन चालणार नाही, तुम्हाला कंपनीची बिझनेस परफॉर्मन्स सुद्धा बघावी लागेल. बऱ्याचशा अशा सुद्धा कंपनीज आहेत ज्यांनी रेग्युलर डिव्हिडंड सुद्धा दिला आहे आणि ज्यांची बिझनेस परफॉर्मन्स सुद्धा चांगली राहिली आहे आणि त्यामुळेच कंपनीची शेअर प्राइस सुद्धा वाढत गेली. फॉर एक्झाम्पल, TCS, इन्फोसिस, HCL टेक आणि रिलायन्स इंडस्ट्रीज यासारख्या बऱ्याचशा कंपनीज आहेत ज्या कित्येक वर्षापासून रेग्युलर डिव्हिडंड देत आहेत. सोबतच त्यांची बिझनेस परफॉर्मन्स सुद्धा चांगली आहे आणि चांगल्या बिझनेस परफॉर्मन्समुळे साल 2010 मध्ये TCSचा प्रॉफिट 7,001 करोड होता आणि फायनान्शियल इयर 2020 मध्ये TCSचा प्रॉफिट 32,340 करोड होता. कंपनीच्या या बिझनेस ग्रोथमुळे कंपनीची शेअर प्राइस सुद्धा वाढली आणि इन्व्हेस्टर्सला कंपाऊंडेड वर्षाला 18% रिटर्न मिळाला. सिमिलरली इन्फोसिसचा परफॉर्मन्स सुद्धा चांगला होता आणि इन्व्हेस्टर्सला कंपाऊंडेड वर्षाला 11% रिटर्न मिळाला. HCL टेकमध्ये इन्व्हेस्टर्सला मागच्या 10 वर्षात कंपाऊंडेड वर्षाला 24% रिटर्न मिळाला आणि रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये इन्व्हेस्टर्सला कंपाऊंडेड वर्षाला 15% रिटर्न मिळाला आणि सोबतच या कंपनीजमध्ये इन्व्हेस्टर्सला डिव्हिडंड सुद्धा मिळाला आहे. आज आपण इथेच थांबूया आणि पुढच्या पार्टमध्ये स्टॉक मार्केटचे खूप सारे इम्पॉर्टंट बेसिक समजून घेऊया. जर तुम्ही अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच या बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, ज्यामुळे तुम्हाला आमच्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन मिळेल. आणि सोबतच हा व्हिडिओ व्हॉट्सअप आणि बाकी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर इतरांसोबत शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा पूर्ण स्टॉक मार्केट इथे शिकता येईल. आमच्याशी जुळल्याबद्दल आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार.